ह्याच्यातच टाकून दे, नाही तर कसं टाकू? काय आहे हे? काय आणलं मम्मी? हे काय आहे? किराणा? कोणी दिला? काकूंनी सांगितलं होतं ना. हा हा, त्या नव्हत्या आल्या त्याला. नाही, त्यांची भाऊ आली. हो मी व्हिडिओ बनवलाय ना, त्यात तुला दिसेल. हो, बसून जे थोड्या वेळ पाणी आणते. हा दे पाणी. घे मम्मी, हो. पाणी घेऊन घे. थर्ड फ्लोअर पर्यंत आणलं. मी तर शॉक आहोत, तू आणि तिने मिळून आणलं म्हणून. एवढं भारी असेल ना. हो, हेवी होतं. इव्हन कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच बघा, असा असा माझा प्रॉब्लेम आहे. माझे पैसे नाही मिळालेले आहे मला अजून बँकेतनं. तर मला इतकं म्हणजे टेन्शन. तर मी की नाही घेऊन गेली माझा कॅमेरा. म्हणलं सेल वगैरे करते माझा कॅमेरा. कसं 4 पैसे आले तर मी सिलेंडर आणील, काय तर आणील म्हणून मी. आणि कॅमेरा सेल आउट करायला म्हणजे मी विचारत होती बऱ्याच वेळा. तर मी बघा गेली, दुपारी गेली होती कधी मी, की वाट बघितली त्या मुलाची. त्या मुलानं मला म्हटलं की तू ताई तू ये आणि मी दोघा तिघांना विचारतो. आणि अख्खा दिवस गेला बघा माझा ह्या चक्करमध्ये. 4-5 तासच्या वरच गेले माझे. आणि शेवटी माझं काहीच नाही झालं. कारण कसं आहे तुम्हाला सांगते, आजकाल कसे टचवाले कॅमेरे आलेले आहे. आणि आता जुना झाला आहे हा कॅमेरा, त्यामुळे कुणी घ्यायला काही बघत नाही आहे माझा कॅमेरा. शेवटी आता निराशा झाली. हे खोलून दे. तर बघा कॅमेऱ्याची बॅटरी हां काढा. तर हा बघा माझा कॅमेरा आहे. आणि आता एकच लेन्स उरली आहे ना कॅमेऱ्याची. तर हा बघा कॅमेरा आहे माझा. आणि तुम्हाला सांगते, एक ताई आहेत आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत, संगीता ताई म्हणून. तर त्यांचा मला 2 दिवसापासून मेसेज येत होता की ताई मला तुला ग्रॉसरी द्यायची आहे, तर तुझ्या घराजवळ काही आहे का एखादं शॉप वगैरे. तर आमचे कसं आहे, आमचं एकदम खेड्यात येतं ना हे. तर इथं काही जवळपास काही शॉप नाही आहे की ग्रॉसरी मला इथल्या इथे मिळेल. तर मग मी ताईंना म्हटलं होतं, ताई असं असं माझं कॅमेरा मला सेल आउट करायला मी प्रयत्न करत आहे, तर मी जाणार आहे तिकडे नंदनवनकडे. तर ताई मी तिथे येईल तर तेव्हा आपण बघू. तर ताई काय म्हणे, मी माझ्या भावाला सांगते म्हणे. त्यांचा भाऊ आहे ना, राहतो तिकडे नंदनवनकडे. तर मग त्यांनी काय केलं, त्यांच्या भावाकडे ही ग्रॉसरी पाठवली. त्यांनी ऑनलाईन शॉपिंग केली ताईंनी. आणि मग ताईंनी मला म्हटलं की तुम्ही तिथे याल तेव्हा पोचाल तेव्हा मला तुम्ही सांगा, कॉल करा. आणि मग असं करून नाही का, ताईंनी मला गुगल पेवरती मेसेज केला होता. मग ताईंनी मला नंबर दिला, मी पण माझा नंबर त्यांना दिला. आणि मग बोलणं वगैरे झालं. आणि 2 दिवस लागले बघा ह्या गोष्टीला. आणि ऑलरेडी मी टेन्शनमध्ये होती. म्हटलं काय करू, मला सगळा विचारच पडला होता. आणि म्हटलं आता घ्यायला जावं तर गाडीत पेट्रोल तर पाहिजे आपल्या. तर की नाही कसं तरी गेली. म्हटलं माझं कॅमेऱ्याचं काम आहे तर मी जातेच म्हटलं, आणि हे पण काम होऊन जाईल. तर आता बघा मी गेली. आणि ताईंची इच्छा होती की तुमच्या मुली आहेत तर तुमच्या मुलींसाठी मला काहीतरी करायचं आहे, तुमचा असा असा प्रॉब्लेम आहे. तर मुलांचं म्हणजे उपासमार होत आहे ना, मुलांची थोडं प्रॉब्लेम आहेच, त्यांना माहीत आहे. तर म्हणून की नाही त्यांनी मला हे ग्रॉसरी पाठवली बघा. तर ताई तुम्हाला सांगते पुण्याच्या आहेत. आणि ताईंनी नाही का म्हणजे ताईंची खूप इच्छा होती की मी तुमच्या मुलांसाठी ना काही त्यांच्या आवडीचं किराणा त्यांना पाठवायचा होता. म्हणून ताईंनी बघा हा किराणा सगळा त्यांच्या आवडीचा पाठवला आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते किराणा काय काय दिलं आहे ताईंनी. आण बसतो थोडं, नाही थंडी आहे ना परशी. आहे मुरमुरे. अरे ॲपल वगैरे कशाला दिले. श्रीखंड आहे, श्रीखंड दिले. तर हे बघा श्रीखंड दिलेलं आहे अमूलचं. आणि हा घे. थँक्यू. आणि हे पा चिप्स पण दिलेत ताईंनी. हे पण मला आवडते. हो ना. आणि ॲपल आहेत, हे मुरमुरे आहेत.
बाकी किराणा दाखवतो तुला. हे आहे पार्लेजी, हे आहे शेंगदाणे, हे बघा दिली आहे ताईंनी तुरीची डाळ, धने, हे काय आहे? आय थिंक बेसन आहे हे. हां हां बेसन आहे, बेसन. आणि ही आहे मिरची पावडर. आणि हे काय आहे? हे जवस आहे. हे पॉपकॉर्न आहे, पॉपकॉर्न. हे दिलेत ओवा. मोबाईल पकड बरं, तू घे शूट. सगळं दिले छान ताईंनी बघा. हे आहे बघ, काय म्हणतात त्याला, हे सोप आहे. आणि हे मॅगी पिचकू, मॅगी कंपनीचं असेल. आणि ताईंचं असं म्हणणं होतं की मी माझ्या आवडीचं देते, त्यांना त्यांच्या आवडीचा किराणा द्यायचा होता म्हणून ताईंनी दिलेला आहे बघा. हा आहे गूळ. आणि हे तांदूळ दिलेले आहे, छोटेवाले. कोणते तांदूळ आहे? राईस, इडली राईस दिलाय ताईंनी. इडली राईस. इडलीसाठी वेगळा तांदूळ येतो का? आणि डाळ त्यांनी अजून एक डाळीचं पॅकेट दिलेलं आहे, तूर डाळ. ही किती, 1 kg, 2 kg ताईंनी डाळ पाठवली आहे. आणि ही डेट आहे, काय म्हणतात, खजूर. खजूर एवढं खजूर वगैरे कशाला दिला ताई एवढं. आणि गुलाबजामुन मिक्स पण दिले बघा. आणि हे बिस्किट पॅकेट आहे, मुलांसाठी त्यांनी खाऊ पाठवलेला आहे बघा तिथे. आणि हे कोणते पोहे आहेत, हे पोहे, साबुदाणा, छोटा साबुदाणा असतो ना, बारीक बारीक असतो एकदम, हे दिलेलं आहे. किती क्यूट दिसतंय तो छोटूसा. मी पण पहिल्यांदा पाहिला छोटूसा. आणि चणे दिलेले आहे, आपले छोटे असतात ना चणे, ते चणे आहेत. आणि साखर आहे. आणि हे काय, हे पोहे आहेत, हे कांदा पोहे आपण बनवतो ना, ते पोहा आहेत. हे मिरे दिले, मिरे. आणि काय दिले ना, मेथी म्हणतात, मेथी, मेथी दाणे. मेथी दाणे आहे का ते, त्याची भाजी मेथीच्या भाजींच्या बिया असतात. हां हां. आणि हे आहे जिरे. आणि हे बदामचे पॅकेट आहे, बदाम. आणि मॅगी, तुझ्यासाठी मॅगी पण पाठवली आहे सांगते. आणि हे आहे अलसी म्हणजे जवस. आणि हे आहे जॅम, ब्रेड जॅम, ब्रेड जॅम तुझ्यासाठी खाऊ. आणि काय पाठवले, चण्याची डाळ आहे, याच्यामध्ये साखर त्यांनी 2 किलो दिली आहे. अजून साखरेचं पॅकेट होतं. आणि हे काय, हे मॅगी अजून एक पॅकेट भेटलं मला. आणि हे काय आहे, हनी आहे, हनी मध आहे. हे आहे चहापत्ती, चहापत्ती आहे ही. हे आहे तूप. हां, अरे तूप वगैरे कशाला दिलं ताई किराणा. आणि हे उडीद डाळ आहे. आणि हे चणे आहेत बघा, चणे, भाजले चणे नाही का, खाऊ घराचं पाठवलं यांनी. आणि तीळ आहेत, ऑइलचे 2 पॅकेट आहेत. आणि त्यांनी हे पण दिली आहे, काय म्हणते त्याला, मूग डाळ आहे. तिळाचे 2 पॅकेट आहेत. आणि हे पेन दिलेत ऋतुजासाठी. छान आहे, तशी माझी एक्झाम येत होती. आणि मोहरी आहे. हां, ऋतुजाची आता एक्झाम पण आहे, टॅप टू
पॉपकॉर्न आहे ना त्याचे 2 पॅकेट दिलेत ताईंनी. आणि हे आहे पेन. आणि माझ्या हातात काहीतरी होतं अजून Books काहीतरी होत्या ना होतं. तुझ्या हा हातात? ते तांदूळ आहेत बघ. अच्छा हे तांदूळ दिलेले आहेत ताईंनी. कोहिनूरचे तांदूळ दिलेले आहेत. आणि हे आटा दिलेला आहे बघा 5 किलोचा आटा. हां आणि हे बघा 2 नोटबुक दिलेले आहेत त्यांनी. याच्यावर फ्रीडम लिहिलेलं आहे. हां फ्रीडम लिहिलेलं आहे. हां आणि चॉकलेट दिलेले आहेत. भाकरवडीचा डब्बा पण दिलाय बघ. हो. चितळेची भाकरवडी आहे. तर हे सगळं दिलंय बघा. तर संगीताताई थँक्यू सो 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 मच की तुम्ही आमची हेल्प केलीत आणि माझ्या मुलांचा एवढा विचार केलात तुम्ही ताई की मी इतकी टेन्शनमध्ये होते तुम्हाला काय सांगू. इतकं मोठं माझं तुम्ही टेन्शन ना कमी केलं. कारण आता सध्या माझ्याजवळ म्हणजे पैसे पुढे येतील किती येतील काय येतील काही माहीत नाही. माझं चॅनल कधी मॉनिटाईज होणार याची मला अजिबात कल्पना नाही. तर ना तुमच्या ह्या किराणा देण्यामुळे ना मला खूपच आधार झालेला आहे. आणि कलियुगमध्ये म्हणतात ना की कलियुगमध्ये एवढा त्रास आहे, एवढे वाईट लोक भेटत आहेत. पण खरंच मी अक्षरशः म्हणजे देवाचे उपकार मानते की तुम्ही देवासारख्या आमच्यासाठी धावून आल्या आणि तुम्ही आमची हेल्प केली. पूर्ण होप सोडली होती बघा. पण मागे पण ना मला मेडिसिनसाठी सगळ्या आपल्या सबस्क्रायबर्स ताई आहेत ना त्यांनी मला हेल्प केली. आणि तुमचा असाच सपोर्ट मला राहू द्या. आणि तुम्हाला सांगते ताईंना ना फक्त एक मुलगा आहे मुलगी नाही आहे. तर त्यांची खूप इच्छा होती मुलींसाठी काही करायची. तर ऋतुजाला काहीतरी म्हणायचं आहे संगीताताई. तर मी दाखवते बघा ऋतुजाला. काय म्हणते तू? थँक्यू म्हणायचं होतं काकूंना. हां आणि मला ही चॉकलेट खूप आवडली. आताच खाल्ली मी ही चॉकलेट. हो का? हो. आवडली? हो. छान. आणि काकूनी बघ बुक पण दिलेले आहेत. हो. आता मी याच्यामध्ये आपले नोट्स लिहीन. हां 12th येते ना बोर्ड आहे हां ना बोर्ड आहे आता. आता. मी याच्यामध्ये नोट्स लिहीन. बरं ठीक आहे ना. थँक्यू. हां तर आता कसं किराणा तर मला ताईंनी हेल्प केलेली आहे. पण माझ्याकडे नाही आहे सिलेंडर. किराणा येऊन पण आता आम्ही कसं स्वयंपाक करायचं ना हेच मला विचार पडलेला आहे. ऋतुजा पण हसताय. चूल मांडली तर सगळ्यांना धुवं. पहिलेच इकडे एक हीटर ऑन होतं म्हणे एखादा धूप लावली होती धावत आलते म्हणा पूर्ण खालच्या फ्लोरवर. तेच तर म्हणजे कसं की आपलं स्वतःचं घर राहिलं किंवा खालचं घर राहिलं तर आपण चूल पेटवू तर शकतो ना. पण इथं ते पण ऑप्शन नाही आहे. सिलेंडरमुळे आमचं अडकलेलं आहे. तर आता बघू आता काय होते सिलेंडरचं वगैरे. कधी माझ्या बँकेतनं पैसे येतात माझे मला रिटर्न करतात याचं मला खूप टेन्शन आलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगते पैसे कशामुळे माझे अडकलेले आहेत. तर पैसे माझे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते पैसे जे मी टाकलेले होते तिथे 1200ची अमाऊंट तेवढेच कट झालेले आहेत. आता फक्त अकाउंटमध्ये 50 रुपये राहिलेत बघा. डोकं काही काम नाही करत आहे. आता याच्यामध्ये जो खाऊ दिला ना ताईंनी तेच आता मुलांना मी खायला घालते. आणि हातचं आता कसं तरी कंप्लीट करते. 2 दिवस तरी ते खाऊ चालेल. फुटाणे आहे, ॲपल आहे, चिप्स वगैरे आहे, बिस्किट आहे. ते आता मुलांना मी ते सध्या आता खाऊ घालते बघा. बघू आता पुढे काय होते. आता कसं सिलेंडरचं मी जुळणी करणार काय करणार. आता मला तर फार भारी टेन्शन आलेलं आहे. तर बघू तर मग कसं होते. आणि इथेच मी व्हिडिओचा एंड करते बघा. खूप थकून आलेली आहे मी आता. इथेच व्हिडिओचा एंड करते. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आऊच बाय.